पद्मश्री डॉक्टर अशोक आबा खाडे यांचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते गौरव। अशा उद्योजकांमुळे देशाच्या प्रगतीला बळ। केंद्रीय मंत्री रामदास आठवले। संघर्षमय जीवन प्रवासाच्या आठवणी सांगताना आमदार सुरेश भाऊ खाडे यांना भावनांचा बांध आवरता आला नाही। सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि ख्यातनाम उद्योजक पद्मश्री डॉक्टर अशोक आबा खाडे यांचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, डॉक्टर अशोक आबा खाडे यांच्यासारख्या उद्योजकांमुळे देशाच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळत आहे। त्यांनी उद्योग विश्वात मोठे यश संपादन करताना हजारो रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत। त्याचबरोबर दलित पॅंथर सारख्या सामाजिक चळवळींना पाठबळ देत त्यांनी समाजकारणातही मोलाचे योगदान दिले आहे। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही डॉक्टर खाडे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की खाडे बंधूंनी स्थापन केलेली दास ऑफशोर कंपनी आज देश विदेशात यशस्वीपणे कार्यरत आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी उभी केलेली यशस्वी कारकीर्द अनेकांसाठी प्रेरणादायी आहे। या सत्कार सोहळ्यास श्रीमती तानुबाई दगडू खाडे, आमदार सुरेश भाऊ खाडे, सौ सुमनताई सुरेश भाऊ खाडे, सौ जयश्री अशोक आबा खाडे, युवा नेते सुशांत भाऊ खाडे, सौ स्वाती सुशांत खाडे, सौ रसिकाताई सुजित खाडे, खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर दादा गाडगीळ, आमदार सुहास बाबर, आमदार धैर्यशील कदम, ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते। भावुक क्षणाने उपस्थितांच्या डोळ्यांतही पाणी। पद्मश्री डॉक्टर अशोक आबा खाडे यांच्या संघर्षमय जीवन प्रवासाच्या आठवणी सांगताना आमदार सुरेश भाऊ खाडे यांना भावनांचा बांध आवरता आला नाही। माझ्या पोटातील भुकेची आग शांत करण्यासाठी आबा स्वतःच्या ताटातील चपाती मला द्यायचे, अशी आठवण त्यांनी सांगितली। हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। त्यांचा भावनिक क्षण पाहून सभागृहातील अनेक उपस्थितही गहिवरून गेले। त्यावेळेला मी दास काय याचा शोध घ्यायला लागलो। दास म्हणजे दत्ताअण्णा, डी म्हणजे दत्ताअण्णा, ए म्हणजे अशोकआबा आणि एस म्हणजे सुरेश खाडे, अशा तीन भावांच्या नावातून निर्माण झालेली ही कंपनी आता केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगात कारोबार करायला लागली आणि त्याचं प्रामुख्याने काम पण आहे। पण जरी दत्तांना जिवंत नसले तरी त्यांचा सहभाग मर्यादित होता। आशीर्वाद, शुभेच्छा, सुरेश भाऊ तर राजकारणात आले, त्यामुळे ही सगळी कंपनी ज्यांनी वाढवली, संपूर्ण जगामध्ये पोहोचवली, अशा अशोक आबांच्या पद्मश्री त्यांना मिळाली। आता माझे परममित्र मिलिंद कांबळे त्याने ती पद्मश्री ह्या कॅटेगरीमध्ये दलित समाजाला मिळालेले 5च जण आहेत, त्यातले 5वे अशोक भाऊ ठरले। अशा पद्मश्री व्यासपीठावरील सर्व आदरणीय आणि भाग्यवान प्रत्येकाचे नाव कदाचित मला सहसा माहीत नाही आहेत, तरी पण आता बऱ्याच उजळणी झाल्यात, त्यापेक्षा मी उजळणी करत नाही ती, म्हणून मी आदरणीय म्हणतो आणि भाग्यवान ह्यासाठी म्हणतो की ते माझ्या आईबरोबर सगळे बसलेले आहेत। खरं म्हणजे भाषण करण्यासारखं काहीच नाही आहे, फक्त दादांची इच्छा पूर्ण व्हावी